नमस्कार. माझं नाव कार्तिकी तेली आहे. ठाण्यावरून बोलते आणि या बिझनेस कन्सेप्ट मध्ये येण्यापूर्वी मी जॉब करत होती. 8 वर्ष नोकरी केली, पण 8 वर्ष नोकरी करून लक्षात आलं, की आपण फक्त खाऊन-पिऊन सुखी आहोत. आपल्या आयुष्यामध्ये बदल तर काय होत नाहीये. म्हणून मग मी स्वतःची एक एजन्सी पण चालू केली एल-आय-सीची. दोन्ही कामं चालू होती. एल-आय-सीचं काम पण चालू होतं, जॉब पण चालू होतं. पण दोन्ही कामं करता-करता लक्षात आलं, की आपण काम करत राहिलो तरच पैसे येणार. आपण काम करणं बंद केलं, पैसे येणं बंद होणार. मग मी अशी अपॉर्च्युनिटी बघत होते, की जिथे तुम्ही 4 वर्ष, 5 वर्ष खूप मेहनत करायची, पण त्या मेहनतीचा परिणाम तुम्ही काम नाही केलं, तरी तुमच्या अकाउंटला पैसे येत राहिले पाहिजे. आणि अशी संधी शोधत असतानाच ही जी अपॉर्च्युनिटी आता मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ती अपॉर्च्युनिटी मला भेटली. आज मला पण ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊन 4 वर्ष झाली आणि मी पण माझं काम चालू केलंय आणि ह्या कामामध्ये मला लक्षात आलंय, की पॅसिव्ह इन्कम तुम्ही काही काळानंतर घेऊ शकता. आता ते कसं आहे, कसं घेऊ शकता याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. पण एवढंच सांगेन, की आज इथे जेवढे जण तुम्ही आला आहात ना, कुठे ना कुठेतरी काम करताय. बरोबर? कुठेतरी काम करणार, आपण पैसे कमवणार. पण मला तुम्हाला हे सांगायचंय, की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करणार, 20, 25, 50 वर्ष दिल्यानंतर तिथे जो काही पैसा जमा होणार, तोच पैसा जर तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये कमवायचा असेल, तर इथे 5 वर्ष जर तुम्ही मेहनत केली आमच्यासोबत, तर नक्कीच तो 25-30 वर्षाचा पैसा तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये या इंडस्ट्रीच्या माध्यमातून कमवू शकता. आता ही इंडस्ट्री काय आहे याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, की आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय YouTubeच्या माध्यमातनं, तर पूर्ण 1 तास बघा. कारण अर्धवट बघून तुम्हाला काही समजणार नाहीये. 1 तासामध्ये पूर्ण नॉलेज तुम्हाला मिळेल. या इंडस्ट्रीबद्दल नॉलेज मिळेल, या बिझनेस कन्सेप्टबद्दल तुम्हाला नॉलेज मिळेल आणि 1 तास जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय, मी तुम्हाला सांगते गॅरंटेड तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार. तर समजून घेऊया काय आहे ती इंडस्ट्री. तर 1 मिनिट मला फक्त द्या, मी स्क्रीन शेअर करते. तर ही एक इंडियामधली बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, जी लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आहे. आणि ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये मी कार्तिकी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अ, ही अपॉर्च्युनिटी घेणं का गरजेचं आहे थोडंसं समजून घेऊया. कारण आत्ताच आपण समजून आपल्याला प्रत्येक व्यक्तीला समजलंय, की 2 गोष्टींची खूप आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला म्हटलं तर टू आय. त्यातलं पहिलं म्हणजे इन्कम. आजच्या डेटला इन्कम खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं इन्कम असणं खूप चांगलं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट इन्कम सोबतच आपलं हेल्थ म्हणजे ज्याला म्हटलं तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. आणि हेल्थ आणि वेल्थ जिथे चांगलं असेल ना, तर तिथे सगळ्याच गोष्टी आयुष्यात हॅपीनेस म्हटला जातो तो तुम्हाला एकत्र मिळू शकतो. आणि मी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे एकत्रित कशा मिळू शकतात याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर ही अपॉर्च्युनिटीज पहिलं समजून घ्या. इन्कमच्या दृष्टीने पहिलं बघून घ्या. नंतर मग मी तुम्हाला दाखवते, की हेल्थच्या दृष्टीने पण का इम्पॉर्टंट आहे. तर आज बघा इथे आलेला प्रत्येक माणूस ना, जसं एक्झाम्पल आज तुम्ही पण हा YouTubeच्या माध्यमातून बघताय. कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणूस ना काम करतोय. आता मी ते तुम्हाला विचारलं, आपण काम कशासाठी करतोय? तर थोडासा विचार करा, आपण काम कशासाठी करतोय? तर मला वाटतं प्रत्येक माणूस काम करतोय शेवटी पैशासाठी. आणि पैसा का पाहिजे? असं जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही हेच म्हणाल, की पैसा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. पण फक्त गरजा पूर्ण करण्यासाठीच आपण पैसे कमवतो का? नाही. तर त्या गरजांबरोबर ना प्रत्येकाची काही स्वप्न असतात आणि ही स्वप्न प्रत्येकाला पूर्ण करायची असतात. आता मी तुम्हाला विचारणार नाही तुमची स्वप्न काय आहेत? कारण आता आपण प्रत्यक्षात भेटू शकत नाही, त्यामुळे आपण प्रत्यक्षात विचारू शकत नाही. पण स्वप्न काय असतात बघा, तर प्रत्येकाचं स्वप्न असतं ना, की माझं स्वतःच्या नावाचं एक घर पाहिजे. बघा आजपर्यंत आपण ज्या घरात राहतो ना, ते आपल्या आई-वडिलांचं घर असू शकतं. पण प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे, की माझ्या स्वतःच्या नावाचं घर पाहिजे. त्या घराच्या समोर एक माझी गाडी पाहिजे. मग ती टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे किंवा मोठी तुमची ड्रीम कार पण असू शकते. त्याच्यानंतर प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलांचं एक चांगलं चाइल्ड एज्युकेशन झालं पाहिजे, म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन. आज प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला एका चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, डॉक्टर बनवलं पाहिजे, इंजिनिअर बनवलं पाहिजे, अशी प्रत्येकाची एक स्वप्न असतात. त्याच्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, की माझा बँक बॅलन्स खूप इम्पोर्टंट आहे. कारण आजच्या जगामध्ये तुम्ही बघितलं, प्रत्येकाने बघितलं, की ज्याच्या अकाउंटला चांगला बँक बॅलन्स आहे ना, तो माणूस आजच्या डेटला खरंच सुखी समाधानी आहे. तर एक चांगला हँडसम बँक बॅलन्स
असणं गरजेचं आहे. आणि नंतर प्रत्येकाचं स्वप्न असतं की विमानात बसायचं आणि कुठेतरी फॉरेन टूर वगैरे आपल्या आयुष्यामध्ये करून यायची. बघा ही स्वप्न ना जशी माझी आहेत ना तशी तुमची पण असू शकतात, बरोबर? आता मी जर तुम्हाला विचारलं ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय लागतं, तर प्रत्येक जण हेच म्हणेल की पैसा लागतो. आता हिशोब थोडासा आपण करूया की ही स्वप्न पूर्ण करायला आपल्याला लागणार आहे पैसा. एक्झाम्पल विचारते, असं किती पैसा जर तुम्हाला मिळाला तर तुमची ही सगळी स्वप्न पुढच्या 5 ते 10 वर्षात पूर्ण होऊ शकतात. हिशोब केल्यानंतर लक्षात येतं की स्वप्न पूर्ण करायला कमीत कमी आपल्याला 50 लाखापासून 1 करोड रुपये पाहिजेत. आता प्रॅक्टिकली थोड्याशा गोष्टी आपण इथे बोलणार आहोत. प्रॅक्टिकली मला तुम्हाला असं पण विचारायचंय की आज तुम्ही जे काही काम करताय त्या कामातनं 50 लाख किंवा 1 करोड रुपये जमा करायला किती वर्ष लागतील? हिशोब केल्यानंतर लक्षात येईल की 50 लाख 1 करोड रुपये आयुष्यभर काम केल्यानंतर सुद्धा होतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. आता तुम्हीच विचार करा, होऊ शकतात का? मला तर वाटत नव्हतं होऊ शकतात. कारण मी पैसे कमवण्याचे ऑप्शन बघितला आणि झाले जरी पैसे जमा 20 वर्षानंतर, पण आज जी स्वप्न 20 लाखाची आहेत, आज जी स्वप्न 50 लाखाची आहेत, ती 20 वर्षानंतर काय होणार? त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी होणार, बरोबर? आता पैसे कमवण्याचे ऑप्शन काय आहेत? तर पहिला ऑप्शन आपण बघितला तर तो म्हणजे नोकरी. आता नोकरीमध्ये बघायला गेलं तर नोकरीमध्ये 50 लाख किंवा 1 करोड रुपये जमा करणं खूप मुश्किल आहे. दुसरा मार्ग काय आहे पैसे कमवण्याचा? तो म्हणजे प्रोफेशन. म्हणजे डॉक्टर म्हणा, सीए म्हणा, इंजिनिअर म्हणा, या प्रोफेशन लेव्हलच्या कॅटेगरीची लोकं लाखो करोडोचं इन्कम कमवतायत. पण आज विचार करा आपण डॉक्टर किंवा इंजिनिअर बनू शकतो का? नाही. तिसरा मार्ग कुठला आहे पैसे कमवण्याचा? तो म्हणजे बिझनेस. बिझनेसच्या माध्यमातून आपण लाखो करोडो रुपये कमवू शकतो. पण प्रश्न काय माहितीये, कुठला बिझनेस करतो हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज मार्केटमध्ये मी काय बघितलं हे तुम्हाला सांगते, की हजारो रुपये जर आपल्याला कमवायचे असतील ना, तर बिझनेससाठी लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागतात. लाखो कमवायचे असतील तर करोडो लावावे लागतात. आता विचार करा, आपल्याला समजा 1 करोड रुपये कमवायचे असतील, सेव्ह करायचे असतील, तर किती लावावे लागतील? म्हणजे परत इन्व्हेस्टमेंट आली आणि जिथे इन्व्हेस्टमेंट देते तिथे आपल्याला रिस्क घेऊन चालावी लागते. त्यामुळे आज कसं आहे माहिती आहे, आज प्रत्येक माणूस जो कुठेतरी काम करतोय त्याला एक्स्ट्रा इन्कमसाठी तो रिस्क घेऊन बिझनेस करू शकत नाही. तर आता आपल्यासाठी कुठला मार्ग आहे? तर आज जी एक इंडस्ट्री आहे ना, ज्या इंडस्ट्रीबद्दल मी आता तुमच्याशी बोलणार आहे ना, या इंडस्ट्रीचं नाव आहे, जी ग्लोबली एक्सेप्टेड इंडस्ट्री आहे, तिचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून प्रत्येक माणूस, मग तो सामान्य असू दे किंवा श्रीमंत असू दे, गरीब असू दे किंवा कोणी माणूस असू दे, प्रत्येक माणूस या इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्याला जो पैसा पाहिजे, त्याला जी स्वप्न पूर्ण करायची आहेत, ती स्वप्न या इंडस्ट्रीच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. तर ही इंडस्ट्री म्हणजे काय? ह्या इंडस्ट्रीबद्दल आपण थोडीशी पूर्ण माहिती घेऊया आपण इथे. तर ती डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री समजण्यापूर्वी ना, आपल्याला लहानपणापासून बघा ट्रेडिशनल मार्केट माहिती आहे. म्हणजे आपण जेव्हा जन्मलो तेव्हापासूनच आपण या ट्रेडिशनल मार्केटमध्ये काम करत आलेलो आहोत. आता ही ट्रेडिशनल मार्केट काय आणि ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय? याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ट्रेडिशनल मार्केट म्हणजे काय? तर ट्रेडिशनल मार्केट म्हणजे एखादा आपल्याला बिझनेस करायचा असेल, तर आपल्याला बघा इथे इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणजे तुम्ही जेवढं कॅपिटल लावणार ना, तेवढी मोठी तुम्हाला रिस्क घेऊन चालावी लागते. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स पण पाहिजे. म्हणजे मला जर एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर मला अनुभव पण लागतो. त्याच्यानंतर नॉन फ्लेक्सिबल म्हणजे मी ठाण्यामध्ये बिझनेस सुरू केला, तो मी इतर ठिकाणी कुठे घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर जागा घ्यावी लागते बिझनेस करण्यासाठी, वेळ द्यावा लागतो आणि एवढं करून सुद्धा काय माहितीये, आज मार्केटमध्ये ना रिस्क घेऊन चालावं लागतं. कारण का? मोठी इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे मोठी रिस्क घेऊन चालावी लागते. पण आता मी तुम्हाला आहे ना अशा इंडस्ट्रीमध्ये नेणार आहे ना, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय फक्त झिरो. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सची पण गरज नाहीये. फ्लेक्सिबल बिझनेस आहे. म्हणजे तुम्ही इथे राहून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन हा बिझनेस करू शकता. जागा घ्यायची गरज नाही या बिझनेससाठी. मिनिमम वेळेत करू शकता आणि प्लस पॉइंट जो मला आवडला तो सांगते, इथे रिस्क नाहीये. का रिस्क नाहीये माहितीये? कारण आपण इथे काहीच इन्व्हेस्टमेंट करत नाही आहोत. तर असा पण एक बिझनेस कन्सेप्ट मार्केटमध्ये आहे, ज्याला म्हटलं तर डायरेक्ट सेलिंग बिझनेस, जो कुठल्याही सामान्य माणसाला ना आयुष्यात असामान्य पैसे कमवून देतोय. पण आता ह्या इंडस्ट्रीबद्दल जाणूनच घ्यायचं असेल तर थोडीशी पूर्ण अजून माहिती घेऊया. आता ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री चालते कशी? डायरेक्ट सेलिंग बिझनेस चालतो कसा? तर एक बिझनेसची सिस्टम असते. आता बिझनेसची सिस्टम काय? तर एक ट्रेडिशनल बिझनेस सिस्टम असते आणि एक डायरेक्ट सेलिंग बिझनेस सिस्टम असते. ट्रेडिशनल सिस्टम मध्ये काय होतंय बघा, एक मॅन्युफॅक्चरर असतो जो प्रॉडक्टला बनवतो. सेम डायरेक्ट सेलिंग मध्ये पण एक मॅन्युफॅक्चरर असतो जो प्रॉडक्टला बनवतो. आता घेणारा कोण असतो? तर आजच्या डेटला कस्टमर घेणारा असतो, राईट? आता कस्टमर बघा डायरेक्ट
डायरेक्ट जेव्हा प्रोडक्ट घ्यायचे असतात तेव्हा कुठलेही प्रोडक्ट घ्यायला तो डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग जिथे प्रोडक्ट बनतात तिथे जाऊ शकत नाही. तर एक सिस्टम असते. ही सिस्टम कशी असते बघा, मॅन्युफॅक्चरला जेव्हा एखादी वस्तू 30 रुपयाला बनते ती कस्टमर 100 रुपयाला खरेदी करतो, बरोबर. आता विचार करा, 30 रुपयाची वस्तू 100 रुपयाला खरेदी केली, 70% पैसा गेला कुठे, तर तो 70% जातो बघा कुठे, कारण ती वस्तू घ्यायला आपण जातो रिटेलमध्ये, रिटेल शॉपमध्ये, आणि हा रिटेल शॉपवाल्यामध्ये थोडा पैसा वाटला जातो. त्याच्यानंतर होलसेलर असतात, त्याच्यानंतर लोकलचे डिस्ट्रीब्युटर असतात, त्याच्यानंतर रिजनल डिस्ट्रीब्युटर, नॅशनल डिस्ट्रीब्युटर आणि मध्ये सीएनएफ एजंट असतात. यांच्यामध्ये हा पैसा वाटला जातो. आणि सगळ्यात जास्त पैसा आजच्या डेटला जर कुठे वाटला जात असेल तर तो जातो ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी. म्हणजे आज टीव्ही लावल्यानंतर तुम्हाला पहिलं शाहरुख खान दिसणार, अमिताभ बच्चन दिसणार, ऐश्वर्या रॉय दिसणार, आणि हे लोक कोणा ना कुठल्या तरी ब्रँडचे ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात. म्हणजे त्या वस्तू ज्या आपण टीव्हीवर बघतो आपण त्या खरेदी करतो. म्हणजे इथे काय होतं, ट्रॅडिशनल मध्ये 30 रुपयाची वस्तू आपण 100ला खरेदी करतो, आणि आपल्या खिशातनं जो 70% पैसा जातो कुठे, तर ह्या सगळ्या मधल्या लोकांमध्ये वाटला जातो. म्हणून बघा, मार्केटमध्ये ही सगळी मधली लोक पैसे कमवतात. एक कस्टमर कधी पैसे कमवतो असं कधी ऐकलंय का? नक्कीच ऐकलं नसणार, कारण आज आपण सर्वजण कस्टमर आहोत आणि आजपर्यंत आपण कधीच पैसे कमवले नाहीत. तर ह्यापुढे पण कमवण्याची संधी या मार्केटमध्ये तर मिळणार नाही. आता आपल्याला संधी कुठे मिळते, तर इथे जी डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे इथे पण काय होते बघा, इथे लक्षात घ्या, 30 रुपयाची वस्तू आपल्याला 100लाच मिळणार, पण आपल्या खिशातनं जे पैसे आजपर्यंत इतर लोकांमध्ये वाटले जात होते ते पुन्हा रिटर्न आपल्याच अकाउंटमध्ये येण्यासाठी कंपनी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट सेलिंग बिझनेस मध्ये डिस्ट्रीब्युटर बना, आणि डिस्ट्रीब्युटर बनून तुम्ही आमच्यासोबत पैसे कमवा. तर डिस्ट्रीब्युटर जर तुम्हाला बनायचं असेल आणि एक चांगलं पैसे कमवायचे असेल, तर मी नेहमी लोकांना हेच सांगते की कुठलीही कंपनी निवडताना, कारण आज कसं म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत, पण डायरेक्ट सेलिंग मध्ये कुठलीही कंपनी निवडताना त्या कंपनीच्या ह्या 5 गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याला म्हटलं तर 5 P's. पहिलं म्हणजे प्रमोटर्स, कंपनी कोण चालवतं इम्पॉर्टंट आहे. प्रोफाईल लिगली पाहिजे. तिसरं म्हणजे प्रोडक्ट, असे प्रोडक्ट पाहिजेत ना जे लोकांच्या गरजेचे पाहिजे, डेली यूजचे पाहिजे. त्याच्यानंतर प्लॅन आणि पेआउट, म्हणजे मी काम केल्यानंतर मला पैसा पण आला पाहिजे. आणि इम्पॉर्टंट काय माहितीये की प्रमोशनल सपोर्ट, म्हणजे काम करताना माझ्या बरोबर कोण सपोर्ट करते, कुठली टीम मला मदत करते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 5 गोष्टी आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एक एक पी बद्दल सांगणार आहे. त्यातले पहिलं पी आहे प्रमोटर. कंपनी काय याच्याबद्दल आपण समजून घेऊया. तर मला सांगायला खूप आनंद होतोय की आपण अशा कंपन्यांमध्ये काम करतो. आज डायरेक्ट सेलिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्या फॉरेन कंपन्या आहेत, आणि ही पहिली इंडियन कंपनी आहे जी इंडियामधून तिने बिझनेस सुरू केला, आज फॉरेन मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आणि अशा कंपनीचं नाव अनाउन्स करायला मला गर्व होतोय, प्राऊड फील होतंय. आपल्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आजच्या डेटला आपली कंपनी इंडियाची नंबर 1 कंपनी आहे. मी सांगते म्हणून नाही, गुगलमध्ये सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही चारही दिशेने बघा, आपली कंपनी तुम्हाला टॉप मध्येच नंबर 1 मध्येच दिसणार आहे. आता कंपनीबद्दल बोलायला गेला तर खूप गोष्टी आहे. फक्त एका वाक्यात सांगेन, ज्यांची स्वप्न आहेत आणि त्यांना त्यांची स्वप्न पुढच्या 5 वर्षात पूर्ण करायची आहेत, अशाच लोकांसाठी ही कंपनी आहे. आता हेच वाक्य मी का बोलली हे पण सांगते, कारण गेली 4 वर्ष मी या कंपनी सोबत काम करते. 4 वर्षात मी माझी स्वतःची 6 स्वप्न पूर्ण केली. आता मी जर करू शकते तर तुम्ही पण करू शकता. आता मी काय केलं हे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, पण आज मी तुम्हाला कंपनीबद्दल बोलते की अशी कंपनी आहे जिने आज लाखो लोकांना लाखो करोडोचं इन्कम कमवून दिलेलं आहे. कित्येक लोकांनी ह्या बिझनेसच्या माध्यमातून स्वतःच्या ड्रीम कार, ज्याच्यामध्ये BMW, ऑडी, मर्सिडीज, जॅग्वार अशा ज्या गाड्या येतात ह्या गाड्या घेतलेल्या आहेत. कित्येक लोकांनी या कंपनीच्या माध्यमातून फ्री मध्ये फॉरेन टूर केलेले आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर भरपूर रेकॉर्ड आपल्याकडे आहे. तर अशी कंपनी आहे जी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करते. आता हे कंपनीचे मॅनेजमेंट आहेत, कंपनीचे सीईओ आहेत कैलाश भट्टड सर, आणि सीईओ आहेत सलील मॅथ्यू सर. या दोघांचं विजन होतं की कंपनी इंडियामध्ये नंबर 1 करायची. ऑलरेडी त्यांनी इंडियाची नंबर 1 केलेली आहे. आता एक मिशन मध्ये काम करतायत की कंपनी वर्ल्ड मध्ये नंबर 1 करायची. आणि ह्याचंच उदाहरण म्हणजे आज आपली कंपनी बांगलादेशमध्ये पण आपलं स्वतःचं ऑफिस चालू होते. तर खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर जे काही लिगल सर्टिफिकेट, जे प्रोफाईल म्हटलं जातं,
सेकंड पी, लीगल सर्टिफिकेट. जे काही तुम्हाला लीगल सर्टिफिकेट पाहिजेत ऑनलाईन मध्ये वेबसाईट मध्ये पण अवेलेबल आहेत. ISO 9001 2015 सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर फिक्कीचं सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची पण मेंबरशिप सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. जे काही सर्टिफिकेट्स लागतात एक मार्केटमध्ये ते सगळे सर्टिफिकेट्स आपल्या कंपनीकडे अवेलेबल आहेत. आता महत्वाचा पी येतो तो म्हणजे प्रोडक्ट. इम्पॉर्टंट, राईट? कारण कुठलाही बिझनेस बघा विदाउट प्रोडक्ट तर चालू शकत नाही. असा कुठलाच बिझनेस नाही जो प्रोडक्ट शिवाय चालतो. बिझनेस म्हटल्यानंतर काय त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक तर प्रोडक्ट येतं किंवा सर्व्हिस येतं. काही लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काही काम करतात, काही लोक प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये, आणि काही लोक दोन्हीचं कॉम्बिनेशन. आणि आज आम्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन, प्रोडक्ट पण आहे प्लस सर्व्हिस पण आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. आता कंपनीचे स्वतःचे ब्रँडचे प्रोडक्ट आहेत आणि त्यातला पहिला जो ब्रँड आहे त्याचं नाव आहे ऑन अँड ऑन. सेकंड ब्रँड आहे एलिमेंट्स वेलनेस. त्याच्यानंतर न्यू स्टार, माय होम. त्याच्यानंतर आपल्याकडे आहारचं ब्रँड आहे आणि इंडिया एग्रो. असे आपले कंपनीचे स्वतःचे 6 ब्रँडचे प्रोडक्ट आहेत. आता ह्याला सर्टिफिकेट कुठले मिळालेले आहेत तर तुम्हाला जे काही FSSAI सर्टिफिकेट पाहिजे ते सर्टिफिकेट पण आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या ब्रुन्सविक लॅबचं सर्टिफिकेट आहे, वेगवेगळ्या पॅथॉलॉजीचे सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत. आणि महत्वाचं सर्टिफिकेट तुम्हाला सांगते, एलिमेंट्सचा जो ब्रँड आहे आमचा एलिमेंट्स वेलनेस, यामध्ये आमच्याकडे काही आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. आता आयुर्वेदिक म्हटल्यानंतर बघा भरपूर कंपन्या आहेत आज मार्केटमध्ये आणि आयुर्वेदिक प्रोडक्टला प्रमोट करतात. गव्हर्नमेंटने काय केलं, गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ आयुष, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता हे जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, या डिपार्टमेंट तर्फे आयुष मंत्रालयातर्फे हे आयुष सर्टिफिकेट दिलं जातं. आता हे कोणाला दिलं जातं तर ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट 100% आयुर्वेदिक असतात अशा कंपन्यांच्या प्रोडक्टला हे प्रोडक्ट सर्टिफिकेट दिलं जातं. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त आपल्याच कंपनीच्या एलिमेंट्स ब्रँडच्या काही प्रोडक्ट्सना हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणजे 100% आयुर्वेदिक प्रोडक्ट आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. आपले सायंटिस्ट आहेत ज्यांनी या प्रोडक्टला बनवल्यात. आता सायंटिस्ट बद्दल जर बोलायला गेलं ना तर राजेश सर आहेत, डॉक्टर DB नारायण, डॉक्टर SK शर्मा, डॉक्टर KC गावंडन, डॉक्टर सुरेश पाटणकर, असे सायंटिस्ट आहेत ना ज्यांचं जर तुम्ही नाव जरी गुगलमध्ये टाकलं ना पूर्ण तुम्हाला त्यांचा बायोडाटा मिळणार आहे. पण असे सायंटिस्ट आहेत ज्यांनी ऑलरेडी डाबर कंपनी, हिमालय कंपनी, हिंदुस्तान लिव्हर कंपनी, रॅनबॅक्सी अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ऍज अ डायरेक्टर लेवलला काम केलेलं आहे. आणि त्यांचा जो 40-50 वर्षाचा जो अनुभव आहे तो आज त्यांनी फुल टाइम आपल्या कंपनी सोबत लावलाय. आणि त्याचा परिणाम असा केलाय की त्याने असे काही प्रोडक्ट आपल्याला बनवून दिले जे क्वालिटी प्रोडक्ट आहेत. आणि हे प्रोडक्टचे रिझल्ट खूप चांगले प्रोडक्ट आहेत. म्हणजे मी सांगते म्हणून नाही, तुम्ही गुगलमध्ये पण प्रोडक्टचे रिझल्ट पण सर्च करू शकता, कारण सगळं आज आम्ही ऑनलाईन मध्ये अवेलेबल करून ठेवलेलं आहे. आता जे प्रोडक्ट सांगते ह्या प्रोडक्टची गरज पहिली स्वतःला कशी आहे ती समजून घ्या. बघा मागच्या काळात ना काही लोकांनी ज्यांनी IT मध्ये प्रवेश केला, IT इंडस्ट्रीमध्ये, ते लोक आज लाखो करोडोचं इन्कम कमवत आहेत. आता जी इंडस्ट्री येते ना ती इंडस्ट्री आहे वेलनेस इंडस्ट्री. आणि वेलनेस इंडस्ट्रीमध्ये जर आजपासून जर तुम्ही सुरुवात करताय, मी गॅरंटेड सांगते की तुम्ही पण चांगलं एक इन्कम वेलनेस इंडस्ट्री मधून घेऊ शकता. कारण आज जो जमाना आहे ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजारी पडू नये ह्याची काळजी घेण्यासाठी आज प्रत्येक माणूस काही ना काहीतरी उपाययोजना घरी घरी करतोय. तर अशा लोकांना तुम्ही ह्या कन्सेप्ट मध्ये ह्या बिझनेसच्या माध्यमातून ह्या प्रोडक्टची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता ह्या वेलनेस इंडस्ट्रीची किंवा ह्या प्रोडक्ट बद्दल मी आता बोलणार आहे, याची गरज काय ती थोडीशी समजून घेऊया. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बेस्ट हेल्थकेअर ब्रँड अवॉर्ड 2019चा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपने आपल्या एलिमेंट्स वेलनेस ब्रँडला दिलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आज डायरेक्ट सेलिंग मध्ये पहिल्यांदाच असा अवॉर्ड आपल्या कंपनीला मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर प्रोडक्टची गरज का लक्षात घ्या, कारण आज बघा आपलं लाईफस्टाईल कसं चाललंय, म्हणजे आपण कसे राहतो कसे जगतोय बघा. इथे लिहिलेलं बघा, आपण जे काही खाणं खातोय हे केमिकल चाललंय. कारण आता शेतामध्येच पहिलं बघा केमिकल युज केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे तणाव, स्ट्रेस. आज मला एक माणूस दाखवा ज्याला कुठलंच टेन्शन नाही. आज तुम्ही पण ऐकता काही ना काहीतरी टेन्शन मध्ये नक्कीच असाल, राईट? त्याच्यानंतर मोबाईल, रेडिएशन्स येतात मोबाईलच्या माध्यमातून, पोल्युशन येतात, बाहेर आपण पडल्या पडल्या पोल्युशनचे आपण शिकार होतो. त्याच्यानंतर ड्रिंकिंग, स्मोकिंग आपण जरी करत नसलो ना आणि बाजूने कोणी सिगरेट जरी ओढली त्याचा सगळा धूर आपल्यामध्ये येतो आणि त्याचे साईड इफेक्ट जास्त होतात. त्याच्यानंतर एक्सरसाइज करायला आज लोकांकडे वेळ नाहीये. आता ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम बघा कसे होत चालले. आपली इम्युन सिस्टम म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेली आहे. आणि ह्याचा परिणाम कसा होतोय बघा,
सुरुवात कशी होते, सर्दी, खोकला, ताप यायला सुरुवात होते. नंतर विकनेस येतो, इन्फेक्शन येतं आणि याचे पुढचे प्रकार काय होतात, की कॅन्सर समजतच नाही कॅन्सर कधी होतो. हार्ट अटॅक तर सांगूनच येत नाही. आर्थरायटिक्स, त्याच्यानंतर ब्रेन डॅमेज, पॅरालिसिस, डायबिटीज असे आजार वेगवेगळ्या बॉडीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आता हे आजार कशामुळे येतायत, तर त्या बदलत्या वातावरणामुळे. आता ते वातावरण आपण बदलू शकतो का? विचार केला तरी बदलू शकत नाही. पण आता ह्याचं सोल्युशन काय? तर मी तुम्हाला आता इथे सोल्युशन देणार आहे. तर एकच एक सोल्युशन आहे. वन अँड ओन्ली माय लाईफस्टाईल कंपनीचे प्रॉडक्ट. जे तुम्हाला सांगतात, जे तुम्ही वापरायला सुरुवात केली, तर नक्कीच ह्या होणाऱ्या आजारांपासून आपण कुठेतरी स्वतःला वाचवू शकतो, आपल्या परिवारालाच वाचवू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या समाजातल्या लोकांना पण वाचवू शकतो. आता मी तुम्हाला प्रॉडक्टची माहिती देणार आहे. थोडंसं समजून घ्या. डिटेलमध्ये ह्या प्रॉडक्टचे YouTube वरती व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. पूर्ण माहिती पाहिजे तर तुम्ही YouTube वर पण जाऊन घेऊ शकतात. हा आमचा जो पहिला ब्रँड आहे एलिमेंट्स वेलनेस, त्याच्यामध्ये जे काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत, ज्याला आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेले प्रॉडक्ट आहेत, त्याच्याबद्दल थोडीशी पहिली माहिती देते. तर पहिलं प्रॉडक्ट आहे ज्याचं नाव आहे लिव्हगेन. आज तुम्हाला माहिती आहे गॅस, ऍसिडिटी, अपचन हे प्रॉब्लेम तर प्रत्येक घराघरामध्ये असतात आणि आपलं जे लिव्हर आहे ना, हे चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मला तर माझं तर लिव्हर चांगलं आहे, पण कोणी बघितलं आतमध्ये जाऊन लिव्हर चांगलं आहे की खराब झालंय? ज्यांना वाटतं मला लिव्हरचा प्रॉब्लेम कधी होऊ नये, त्या प्रत्येक व्यक्तीने हे प्रोडक्ट स्वतः आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला देणं गरजेचं आहे. दुसरं प्रोडक्ट आहे वुमन कंपेनियन. आज तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरामध्ये आई असू दे, बहीण असू दे, बायको असू दे, कोणी ना कोणीतरी मुलगी असू दे, त्या प्रत्येक लेडीजले मासिक पाळीचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, पिरियड इरेग्युलर येणं किंवा पोट दुखणं, पाठ दुखणं, त्या प्रत्येक लेडीजसाठी तुम्ही हे प्रोडक्ट सजेशन देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रोडक्ट आहे कफ मील, जे खोकल्यावरती काम करतं. आता प्रत्येक घरामध्ये खोकल्याचा प्रॉब्लेम असतोच, त्यामुळे हे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे. ब्लड प्युरिफायर, आता प्रत्येक घरामध्ये जर बघायला गेलं तर वॉटर प्युरिफायर आपण लावतो, कारण पाणी शुद्ध करून पिण्यासाठी. सेम हे ब्लड प्युरिफायर आहे. जसं वॉटर वॉटर प्युरिफाय करून पिणं गरजेचं आहे, तसंच ब्लड पण प्युरिफाय करणं गरजेचं आहे. आणि हे ब्लड प्युरिफाय काय करतं, आपल्या बॉडीतलं ब्लड शुद्ध करण्यासाठी हे प्रोडक्ट काम करतं. त्याच्यानंतर कुठलं प्रोडक्ट आहे, तर आपल्याकडे आहे ऊन हिलिंग क्रीम. आता कट झालं, भाजलं तर घरामध्ये आपण कुठली ना कुठली तरी क्रीम आणून ठेवतो, तशी ही जखमेसाठी क्रीम आहे ऊन हिलिंग क्रीम. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट आहे मॅन शक्ती मॅन. जेंट्सचे काही प्रॉब्लेम्स असतील त्या जेंट्ससाठी हे प्रोडक्ट आहे. नो वेदना जेल आपल्याकडे आहे. कुठल्याही प्रकारचं दुखणं बॉडीमध्ये असू द्या, 3 महिने 6 महिने हे प्रोडक्ट वापरतो, पूर्ण दुखणं कमी होऊन जातं. कारण त्याच्याबरोबरच आपल्याकडे नो वेदना कॅप्सूल्स पण अवेलेबल आहेत. हे जर कॅप्सूल्स घ्यायला सुरुवात केली तर जसं म्हटलं तर ना, आयुर्वेद काय करतं, तर पूर्ण आजार मुळापासून कमी करण्यासाठी काम करतं. तर 3 महिने 6 महिने कंटिन्यू घेणं खूप गरजेचं आहे. हे प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे 5 स्ट्रेस, जे टेन्शन वरती काम करतं. आज भरपूर लोकांना टेन्शन आहे आणि एकदा टेन्शन वाढत गेलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तर टेन्शनलाच कमी करण्यासाठी आपल्याकडे 5 स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर इम्युनो 3+ आहे पोट साफ करण्यासाठी. जसं लोक त्रिफला चूर्ण घेतात पोट साफ करण्यासाठी, तसं हे इम्युनो 3+ आहे. हे कॅप्सूलच्या स्वरूपात असल्यामुळे ते इझिली घेतलं जातं. त्याच्यानंतर आपल्याकडे वेल हार्ट. आता हार्ट अटॅक तुम्हाला माहिती आहे, हार्टचा प्रॉब्लेम पण असा प्रॉब्लेम आहे ना, जो सांगून येत नाही. कोणाला कधी पण होऊ शकतो. ज्यांना वाटतं मला कधी हार्टचा प्रॉब्लेम होऊ नये, अशा व्यक्तींसाठी हे वेलहार्टचे कॅप्सूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर डिटॉक्स. आता बॉडीमध्ये टॉक्सिन्स भरपूर जमा होत होतात आणि बॉडीतले टॉक्सिन्स रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे डेली डिटॉक्स कॅप्सूल्स आहेत. त्याच्यानंतर बिलो 37, वारंवार ज्यांच्या घरामध्ये ताप येत असेल तर त्या लोकांसाठी त्या घरामध्ये बिलो 37 कॅप्सूल असणं खूप गरजेचं आहे. लिव्हगेन लिक्विड जसं आहे तसं लिव्हगेन कॅप्सूल्स पण आहे. ज्यांना कॅप्सूल्स घ्यायचे असतील कॅप्सूल्स पण वापरू शकतात आपलं लिव्हर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर चॉम्पी चॅम्पियन तेल, लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींसाठी डोक्यापासून पायापर्यंत मसाज करण्यासाठी या तेलाचा वापर होतो. काही लोकांचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, तर त्याच्यासाठी पण मसाज करण्यासाठी हे तेल वापरू शकतात. त्याच्यानंतर फिलिंग लिक्विड. काही लेडीज मध्ये अॅनिमियाचा प्रॉब्लेम असतो, काहींना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असतो, हिमोग्लोबिन कमी असतं किंवा आयर्नची कमतरता असते, तर अशा लोकांसाठी हे फिलिंग लिक्विड आपल्याकडे कॅप्सूल पण आहेत आणि लिक्विड पण आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे युरी फ्लश म्हणून एक मोठं चांगलं पॉवरफुल प्रोडक्ट आहे. किडनी स्टोनचा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर किडनी स्टोनच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून आपल्याकडे युरी फ्लश आहे.
याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हे नॅट्शियमचे कॅप्सूल्स आहेत. आता प्रत्येक बॉडीला म्हणजे वयाच्या 30 नंतर प्रत्येकाला बॉडीमध्ये कॅल्शियम घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्या अगोदर घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण प्रत्येकाला जी कॅल्शियमची गरज आहे त्याच्यासाठी आपल्याकडे हे नॅट्शियमचे कॅप्सूल्स आहेत. त्याच्यानंतर लेडीजमध्ये काही लेडीजमध्ये असा प्रॉब्लेम असतो पीसीओडी, पीसीओएसचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी आपल्याकडे सायक्लोवा म्हणून प्रोडक्ट आहे. काहींच्या बॉडीमध्ये स्किन एलर्जी असते तर स्किन एलर्जीसाठी आपल्याकडे अँटी एलर्जी प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर थायरॉइडचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे हे थाय हेल्थचा प्रोडक्ट आहे. आयुश्वास म्हणून एक प्रोडक्ट आहे. काही लोकांना श्वसनाचे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे दमा, अस्थमा वगैरे प्रॉब्लेम असतात तर त्याच्यासाठी आपल्याकडे हा आयुश्वासचा प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे रेम निद्रा. काही लोकांना झोपेचे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे प्रोडक्ट आहे. युरिफ्लसचे कॅप्सूल्स पण आपल्याकडे आहेत जे किडनी स्टोन्स कमी रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतात. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याकडे हे मेल्ट फॅट प्रोडक्ट आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की खूप लोकांचे वजन वाढायला लागलेत आणि वजन वाढीचे पण दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. तर वजन मेंटेन करण्यासाठी, वेट मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे मेल्ट फॅट म्हणून प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर प्रोटीनची पावडर आहे. आज आपल्याला माहितीये प्रत्येकाची बॉडी ही प्रोटीनने बनलेली आहे आणि प्रत्येक बॉडीला दररोज प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याकडे ही प्रोटीन पावडर आहे. याच्यामध्ये वे प्रोटीन, पी प्रोटीन, सोया प्रोटीन, ब्राह्मी आमला याचं मिश्रण आहे आणि 80 ग्रॅम पर्यंत आपल्याला याच्यामध्ये प्रोटीन मिळतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याकडे हे प्रोडक्ट आहे. जसं प्रत्येक घरामध्ये बघा उठल्यानंतर टूथपेस्ट लागते. आपल्याकडे रेड टूथपेस्ट आहे, फ्रेशुगर टूथपेस्ट आहे. त्याच्यानंतर फेअरनेस क्रीम म्हणा किंवा फेस वॉश म्हणा, शॅम्पू म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू पण आपल्याकडे आहे. अंडर आय क्रीम आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे बॉडी लोशन्स क्रीम आहे. आता थंडीच्या दिवसात याचा खूप यूज होतो. त्याच्यानंतर आपल्याकडे हँड वॉश आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जेंट्ससाठी शेव जेल पण आहे. लेडीजसाठी प्रिव्ही वॉश आहे. 18-1 कंडिशनर पण आहे. बॉडी पॉलिश जेल पण आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला 2 प्रोडक्ट दाखवणार आहेत. अजून इम्पॉर्टंट प्रोडक्ट त्याचं नाव आहे 95 प्रीमियम हेअर ड्रिंक. आज तुम्हाला पण माहितीये की कॅन्सर, डायबिटीज आणि असे जे हार्ट अटॅक असे जे आजार आहेत ना हे सांगून होत नाही. कोणाला कधी पण होऊ शकतात. ज्यांना वाटतं मला हे प्रॉब्लेम होऊच नाही बॉडीमध्ये त्या प्रत्येक व्यक्तीने हे 95 ज्यूस पिणं खूप गरजेचं आहे. का? कारण हे अँटीऑक्सिडंट आहे आणि अँटीऑक्सिडंट आपल्या बॉडीची आज आवश्यकता आहे. रोज म्हटलं जातं 3000 पेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट म्हणजे ओरॅक व्हॅल्यू आपल्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठे 4-5 किलो फ्रुट्स खाणार तेव्हा तुम्हाला तेवढं अँटीऑक्सिडंट मिळतं. जे सगळं अँटीऑक्सिडंट तुम्हाला एका पाउचमध्ये एका दिवसामध्ये मिळते. म्हणजे असा हा आपला कोर्स आहे 3 महिन्याचा. 3 महिने, 4 महिने तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे ब्रुन्सविक लॅबकडून जे हायली अँटीऑक्सिडंट देणारे इंडियातलं हे आपलं प्रोडक्ट आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्रोडक्ट आहे डायबिटीज वरती. एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असेल 4 महिने हे प्रोडक्ट तुम्ही सजेशन द्या. 4 महिन्यानंतर डायबिटीज नॉर्मल स्टेज पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे ही न्यूट्रिलाइट पावडर आहे. बॅलन्स न्यूट्रिशन अगदी मुलांपासून वयस्कर व्यक्ती, लहान मुलांपासून सगळ्या लोकांनी म्हणजे ते लेडीज असो ते जेंट्स असो ते घरात वयस्कर आई बाबा असो ते सगळ्यांसाठी हे न्यूट्रिलाइट बॅलन्स न्यूट्रिशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपल्या बॉडीला जर न्यूट्रिशनची कमी असेल तरी सुद्धा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात, साईड इफेक्ट दिसतात. तर बॅलन्स न्यूट्रिशन देणारं आपलं हे न्यूट्रिलाइट पावडर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्पिरुलिना गोल्ड आहे ज्याला आज नासाने सुपर फूड म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. एका दिवसाच्या जेवणाची कॅपॅसिटी आहे. हे पण एक अँटीऑक्सिडंट देणारं प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करणारं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कवच प्राश जसं च्यवनप्राश लोक घेतात सेम कवच प्राश आपल्याकडे आहे. क्वालिटी प्रोडक्ट आहे. हे सुद्धा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी प्रोडक्ट काम करतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक घरात चहा पावडर तर लागतेच. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा आपण चहा पितो. सो चहा पावडर पण आपल्या घरामध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त होम केअर म्हणजे प्रत्येक घरात जर तुम्ही बघायला गेलात ना कपडे धुण्याचं लिक्विड लागतं, भांडी धुण्याचं साबण लागतो, टॉयलेट क्लीनर लागतो, त्याच्यानंतर फ्लोअर क्लीनर, डिशवॉश लिक्विड, ग्लास क्लीनर. याच्या व्यतिरिक्त साबण तर प्रत्येक घरामध्ये आपण युज करतो. त्याच्या व्यतिरिक्त स्क्रब म्हणा, पेट्रोलियम जेली आहे आपल्याकडे, कोकोनट शॅम्पू, आमलाचं तेल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे टूथपेस्ट म्हणा, फेस वॉश, नीम फेस वॉश, त्याच्यानंतर आपल्याकडे टाल्कम पावडर पण आहे. आणि कोणी शेती करत असेल तर आपल्याकडे शेतीच्या रिलेटेड पण प्रोडक्ट आहेत. शेतीच्या रिलेटेड टोटल 10 प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ऑर्गॅनिक पद्धतीचे प्रोडक्ट आहेत. अशा प्रकारे जर आपण बघायला गेलं तर आपल्या कंपनीमध्ये आजच्या डेटला 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहेत. आता तुम्ही प्रत्येकाने जर प्रत्येक प्रोडक्टचा जर नीट अभ्यास केला ना तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ना हे प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक घराची गरज आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं अशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही घरात वापरतात की नाही वापरत
तर नक्कीच बोलाल वापरतो, कारण घरात टूथपेस्ट, साबण, शॅम्पू तर रोज लागतात. आता हे प्रोडक्ट घ्यायला आपण जातो कुठे, तर XYZ शॉप मध्ये जातो, डीमार्ट मध्ये जातो किंवा बिग बाजार मध्ये कितीतरी जातो आणि ते प्रोडक्ट परचेस करतो. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, की आजपर्यंत आपण मार्केटमधनं ना हजारोंची खरेदी केली. म्हणजे महिन्याला जर बघायला गेलं ना, प्रत्येक घरातला माणूस 2-4 हजार रुपये खर्च करतो ह्या वस्तू घेण्यासाठी, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट वगैरे घेण्यासाठी. आजपर्यंत हिशोब करा, महिन्याला जरी तुम्ही 2,000 जरी खर्च केले, वर्षाला तुम्ही 24,000 रुपये खर्च करता. 24,000 ची खरेदी केली, 1 वर्षच केलं का आपण? नाही. तर ती खरेदी वर्षानुवर्ष करत आलोय. म्हणजे हिशोब करायला गेलं ना, तर लाखो रुपये तरी आपण खर्च केले. कुठे खर्च केले? डीमार्टला केले, बिग बाजारला केले, वाण्याच्या दुकानात केले. आता मला सांगा, लाखो रुपये मार्केटमध्ये खर्च करून तुम्हाला किती रुपयाचा फायदा झाला? फायदा तर काही झालाच नसता, फक्त प्रॉडक्ट मिळाले असणार, बरोबर? आता तुम्हाला फायदा नाही झाला, तर मी तुम्हाला म्हटलं उद्यापासून घरात टूथपेस्ट, साबण वगैरे घेणं सोडून द्या. तर तुम्ही सोडणार का? नाही सोडणार. का नाही सोडणार? कारण त्या गरजेच्या वस्तू आहेत आणि त्या कुठून तरी घेणं पण गरजेचं आहे. आता आपली काय कंपनी सांगते बघा, लक्षात घ्या. त्याच वस्तू घ्या ज्या तुमच्या गरजेच्या आहेत, पण ते इतर दुकानातनं घेण्याऐवजी आयुष्यात एकदा आमच्या दुकानातनं खरेदी करा. आमच्या दुकानाचं नाव आहे इंडिया शॉपी. ही इंडिया शॉपी जी आहे ना, ऑनलाईन वेबसाईट पण आहे. ऑनलाईन मध्ये ऑर्डर केली तर तुमच्या घरी होम डिलिव्हरी मिळते, किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, ज्या ठिकाणी राहतात, त्या तिथल्या जवळच्या स्टेशनला आपलं शॉप पण अवेलेबल आहे. म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. परत एकदा लक्षात घ्या बघा, आयुष्यात एकदा जर दुकान बदली करून आपल्या आयुष्यात जर पैसे कमवण्याची संधी येणार असेल, तर काय वाटतं, दुकान बदली केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? नक्कीच केलं पाहिजे, बरोबर? आता हे दुकान बदली करताना मी तुम्हाला दाखवते तुमचे किती फायदे होऊ शकतात. आजपर्यंत XYZ दुकानांना खरेदी केली, फक्त प्रॉडक्ट मिळाले. एकदा तुम्ही इंडिया शॉपिंगनं खरेदी करून बघा, फायदे किती होत आहेत बघा. तर समजून घ्या प्लॅन आणि पे आउट, म्हणजे काम केलं तर पैसे कसे मिळणार. तर इथे तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल, जसं आपण सुरुवातीला सक्सेस का पाहिजे बघितलं, तर आपली स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करायची आहेत, आणि त्या स्वप्नांची टोटल आपली आलेली 50 लाखापासून 1 करोड रुपये, बरोबर? आता ही जर 50 लाख 1 करोड रुपये पाहिजे असतील, तर काय करायचे? तर सिंपल ह्या 3 स्टेपला फॉलो करायचे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं नाहीये. 3 स्टेप म्हणजे काय? तर परचेस एनी प्रॉडक्ट. तुम्हाला जे काही प्रॉडक्ट आवडतात ते तुम्ही वन टाइम मध्ये इथून परचेस करा. कितीची खरेदी करा कंपल्सरी नाही आहे. तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही खरेदी करू शकता. पण कितीची खरेदी केली तर कसा फायदा होऊ शकतो मी तुम्हाला पुढे दाखवते. दुसरं काय? तर प्रमोशन करा. शिकून घ्या. का शिकून घ्या सांगते, कारण आज तुम्हाला पण जेव्हा सुरुवातीला मी आलेली बिझनेसला, मला पण माहित नव्हतं की कसे पैसे मिळतात. मग मला सांगितलं शिकून घ्या, तर मी शिकून घेतलं. त्याच्यानंतर शिकवा पण, म्हणजे टीच पण करा आणि लोकांना मदत करा. बघा इथे ना, लोकांना मदत करण्याचा पैसा मिळतो. आता ते कसं मिळतं ते आपण समजून घेऊया. तर ह्या 3 स्टेप केल्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये लाखो करोडोचा फायदा होणार असेल, तर मला वाटतं ह्या 3 स्टेप इझी आहेत आणि त्या प्रत्येकाने केल्या पाहिजेत. तसंही मी म्हणते, ह्या 3 स्टेप जर तुम्ही इथे नाही केल्या ना, तर XYZ ठिकाणी कुठेतरी करणारच आहात, त्या तुम्ही इथे करा. राइट? ते कसं करायचं ते सिस्टम मध्ये करूया. आता हे केल्यामुळे बघा, तुमचं रजिस्ट्रेशन होतं ऑनलाईन. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि कॅन्सल चेक द्यावा लागतो, कारण आपला बिझनेस लिगली असल्यामुळे सगळं रजिस्ट्रेशन होतं, केवायसी होतं आणि नंतर काम सुरू होतं. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळतं, तर एक युनिक आयडी मिळतो आणि एक पासवर्ड मिळतो, आणि त्याच्यानंतर तुम्ही बाय प्रोडक्ट ऑनलाईन पण करू शकता किंवा ऑफलाईन पण करू शकता. आता 2 चॉईस आहेत तुम्हाला बिझनेस करण्याचे. एक तर तुम्ही कंझ्युमर म्हणून पण येऊ शकता, पण कंझ्युमर आलात तर फक्त तुम्हाला प्रोडक्ट डिस्काउंट मध्ये मिळतील, ते सुद्धा थोडेफार. पण जर तुम्ही या कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून आलात, बघा इथे डिस्ट्रीब्युटर बनण्याचे किती फायदे आहेत बघा. तर टोटल तुम्हाला कंपनी 6 टाइपचे इन्कम देते. म्हणजे तुम्ही 6 प्रकारे या कंपनीमधनं पैसे कमवू शकता. त्यातलं पहिलं इन्कम आहे रिटेल इन्कम. मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. दुसरं इन्कम आहे ज्याला म्हटलं तर सेल्स टर्नओव्हर बोनस, हे तुम्हाला आठवड्याला मिळतं. तिसरं इन्कम आहे रँक इन्कम. चौथं इन्कम आहे परफॉर्मन्स बोनस. पाचवं इन्कम आहे लॉयल्टी बोनस आणि 6वं इन्कम आहे रॉयल्टी इन्कम. हे टोटल 6 इन्कम मिळतात. एक एक इन्कम दाखवते, पण ह्याच्यासाठी तुम्हाला बनायचे डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटरचे फायदे बघा. पहिला रिटेल इन्कम समजून घ्या. इथे ना एक प्रोडक्टचा एक्झाम्पल दिलेला आहे. रिटेल मार्जिन कंपनी तुम्हाला इथे 10 ते 40% तुम्हाला ऑन MRPच्या रिटेल इन्कम मिळतं. आता एक्झाम्पल देते. एक्झाम्पल हे प्रोडक्ट आहे वेल आर्ट. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हार्ट तर सगळ्यांकडे असल्यामुळे हे प्रोडक्ट प्रत्येक घरात जाऊ शकतं. तर ह्या प्रोडक्टची MRP आहे 650 रुपये.
तुम्हाला डीपी प्राइस म्हणजे डिस्काउंट प्राइस मध्ये मिळतं 450 रुपयाला. तुम्ही हे रिटेल केलं तर तुम्ही पर बॉटल मागे तुमच्यावरती आहे किती कमवायचे, किती डिस्काउंट द्यायचं, राईट? आता विचार करा, एक्झाम्पल एका व्यक्तीने पर डे 3 बॉटल जरी एका व्यक्तीला मिळाल्या, 3 बॉटलच्या मागे 200 रुपये जरी मिळाले तर तो पर डे कमवतो 600 रुपये. असं जर त्याने 30 दिवस काम केलं, 1 महिना काम केलं तर तो कमवतो 18,000 रुपये. बघा, आजच्या डेटला 18,000 जरी मिळाले तरी ती खूप मोठी अमाऊंट आपल्यासाठी आहे, राईट? आता मी फक्त तुम्हाला एका प्रोडक्टचं इन्कम दाखवलं. कंपनीमध्ये तर 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहे. विचार करा, 100 प्रोडक्टला जर आपण प्रमोट केलं तर आपण किती पैसे कमवू शकतो. तर अशा प्रकारे फर्स्ट इन्कम झालं. सेकंड जे इन्कम आहे ना, ह्याच्याबद्दल तुम्हाला लागतं, इथे तुम्ही होम शॉपिंग पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही प्रोडक्टचं स्टॉक करून तुमच्या घरी तुम्ही मीटिंग करून पण लोकांना या प्रोडक्टचं माहिती देऊ शकता. आता मोठा पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला एक टेक्निक सांगते, कारण आज कसं आहे ना, रिटेलिंग करताना आपण खूप दुकानदार पण बघितले, भरपूर लोकांना आपण बघितलं, पण रिटेलिंग करून करून लाखो करोडो रुपये कमवणं खूप मेहनत करावी लागणार त्याच्यासाठी. स्मार्ट वर्क आजच्या डेटला जर बघायला गेलं तर स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. आणि हे स्मार्ट वर्क करणं म्हणजे काय आणि ते कोणी शिकवलं तर त्यांचं नाव आहे रायटर रॉबर्ट किओस्की. त्यांचं एक बुक आहे कॅश फ्लो क्वाड्रंट मध्ये. या पुस्तकामध्ये त्यांनी एक चांगलं लिहिलंय की जर तुम्हाला आयुष्यात मोठा पैसा कमवायचा असेल तर थोडं स्मार्ट वर्क पण करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे लक्षात घ्या, कारण त्यांनी 4 कॅटेगरीमध्ये लोकांना दाखवलंय. पहिली कॅटेगरी असते ती म्हणजे एम्प्लॉई, जे नोकरी करतात त्याच्या बदली त्यांना सॅलरी मिळते. दुसरे आहे सेल्फ एम्प्लॉईड, याच्यामध्ये कोण येतं तर डॉक्टर येतं, सीए येतं, इंजिनियर या कॅटेगरीची लोक येतात. तिसरी कोण येतात तर बिग बिझनेस, टाटा, बिर्ला, अंबानी हे लोक येतात. आणि चौथी कॅटेगरी म्हणजे इन्व्हेस्टर लोक, ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो ऑलरेडी आणि ते इन्व्हेस्ट करत राहतात, राईट? आताच्या डेटला तुम्ही स्वतःला विचारा, आपण कुठे आहोत? आपण सध्या बघायला गेलो तर एम्प्लॉई किंवा सेल्फ एम्प्लॉईड. आता ही जी 2 कॅटेगरीची लोक आहेत, ही 97% लोक मार्केटमध्ये आहेत. पण लाईफ बघायला गेलं ना तर कॉम्प्रोमाइज लाईफ, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ऍडजस्टमेंट करावी लागते. पण ही जी 2 कॅटेगरीची लोक आहेत, ही फक्त 3%च लोक लाईफ मार्केटमध्ये आहेत. पण यांचं लाईफ कसं आहे बघा, लक्झरियस लाईफ. ज्या वस्तूला हात लावून आणणार त्या वस्तू त्यांच्याकडे असतात, राईट? आता आपण 97 मध्ये आहोत, ही 3% मध्ये 3% मध्ये आहेत. जर आपल्याला इथून इथे जायचं असेल तर काम करण्याची पद्धत बदलावी लागणार. कारण एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉईड या 2 कॅटेगरीच्या काम करण्याची पद्धत बघा. इथे लिहिलंय इंडिव्हिज्युअल एफर्ट्स, म्हणजे पैसे येण्यासाठी ना एकटेच काम करतो. त्यामुळे घरामध्ये लिमिटेड पैसा येतो आणि तो पैसा येण्यासाठी दर दिवशी कामाला जावं लागतं. विचार करा, 15-20 दिवस कामाला नाही गेलो, पैसे येतील का? नक्कीच येणार नाही. पण आता इथे बघा, बिग बिझनेस आणि इन्व्हेस्टर लोक काय करतात, ते लोक कधी एकटे काम करत नाही, हे लोक टीम वर्क करतात. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये काय येतं, अनलिमिटेड पैसा. आणि पॅसिव्ह म्हणजे काय, आज या लोकांनी काम नाही केलं तरी त्यांच्या अकाउंटला पैसे येतात. का येतात? कारण त्यांच्या खाली लोक काम करतायत, टीम काम करते. मला एकच या स्लाइड मध्ये समजलंय की जर तुम्हाला आयुष्यात मोठं काम करायचं असेल तर एकटे काम करत बसू नका, टीम वर्क करा. टीम वर्क मध्ये पैसा आहे. आता टीम वर्क समजा लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या जिथे काम करता, नोकरी करता, तिथे टीम वर्क करायला गेलात तर तुम्हाला तिथे जास्त पैसा मिळेल का? नाही मिळणार, तिथल्या ओनरला मिळणार, राईट? पण तोच जर टीम वर्क तुम्ही इथे केला, ह्या बिझनेसमध्ये केला, तर पैसा बघा कसा मिळतोय. तर तुम्हाला मी सेकंड इन्कम दाखवते, जे इन्कम तुम्हाला वीकली मिळतं. इथे तुम्हाला वीकली पे आउट घेण्याची संधी कंपनी देते. आणि हे वीकली कसं असतं, आमचं सॅटर्डेला बिझनेस सुरू होतो, फ्रायडेला क्लोजिंग असते. आठवड्याभरात जो काही बिझनेस होतो त्याचं इन्कम वेडनेसडेला तुमच्या अकाउंटला जमा होते. आता आमच्या कंपनीचा एक रूल आहे, 100 रुपये जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये देता त्याचा 75 बीवी पकडला जातो आणि जो बिझनेस व्हॅल्यूम होतो त्याच्यावरती आपल्याला कंपनी कमिशन देते. आता जे वीकली इन्कम आहे हे 12% कमिशन, सर्वांसाठी सेम कमिशन ठेवलेलं आहे. आता हे कसे मिळतं हे समजून घेऊया. एक्झाम्पल घ्या, इथे मी एक्झाम्पल दिले. समजा हे यू म्हणजे तुम्ही आहात असं समजा, तुम्ही स्वतःला या ठिकाणी घ्या आणि तुम्ही तुमच्या मित्रांना हा बिझनेस सांगायला सुरुवात केली. बघा, मी तुम्हाला सांगते, तुम्ही एकटं सांगायला जाऊ नका. तुम्ही युट्यूबची लिंक शेअर करा किंवा तुम्ही झूम मिटिंगला घेऊन येवा किंवा तुम्ही 1 to 1 जरी आम्हाला भेट करून दिली तरी चालू शकतं. तुम्ही या लोकांना आणलं बिझनेसमध्ये, 3 लोकांना, एक्झाम्पल 3 मित्रांना आणलं. अमर घेऊया, अकबर घेऊया आणि अँथोनी. कंपनी तुम्हाला 2 टीम बनवायला सांगते, एक ऑर्गनायझेशन 1 आणि एक ऑर्गनायझेशन 2. काय केलं तुम्ही, अमरला आणलं बिझनेसमध्ये आणि अमरने समजा 10,000 ची खरेदी केली, बरोबर?
कोणी कितीची पण खरेदी करू शकतो. मिनिमम आपल्याला 3,750चा बिझनेस व्हॉल्यूम करावा लागतो जर इन्कम येण्यासाठी. पण आता अमरने समजा जास्त खरेदी केली, 10,000ची खरेदी केली. अकबरने फक्त 5,000ची खरेदी केली. अँथोनीने पण 5,000ची खरेदी केली. आता कंपनी काय करते, जेव्हा तुमच्या खाली दोन साईडला बिझनेस टर्नओव्हर होतो, तो काउंट केला जातो. आता अमरच्या साईडला कितीचा बिझनेस झाला, 10,000चा. अकबर अँथोनीच्या साईडला कितीचा बिझनेस झाला, 10,000. कंपनी काय करते, जेव्हा दोन लोक 10,000चं सामान खरेदी करतात, त्याच्या मॅचिंगचे तुम्हाला 12% कमिशन मिळतं. आता मॅचिंग किती झालं, 10,000 बिझनेस व्हॅल्यूम काउंट झाला, त्याचे मॅचिंगचे 12% तुम्हाला मिळतात 1,200. बघा, 1,200 रुपये तुम्हाला आठवड्याला मिळाले. का मिळाले? कारण तुम्ही तुमच्या मित्रांना ह्या बिझनेसचं प्रमोशन केल्यामुळे आणि त्यांनी खरेदी केल्यामुळे, बरोबर. आता पुढे जाऊन बघा, मला जो पार्ट आवडला ना, तो सेकंड पार्ट आवडला. मला काय आवडलं की ह्या बिझनेसमध्ये आपल्याला आपल्या जवळच्या मित्रांना मदत करायची आहे, त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी. बघा, अमर पण आपलाच मित्र आहे, अकबर अँथोनी आपलेच मित्र आहेत, यांना आपण मदत केली त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी. तर पुढे कसं होतंय बघा, अमरने काय केलं, त्याच्या दोन लोकांना ह्या बिझनेस मध्ये आणलं आणि त्याच्या दोन लोकांनी समजा 10,000, 12,000 जेवढी खरेदी केली यांनी. अवतार एक नवीन मित्र आला, त्याच्या थ्रू पण त्याच्या दोन लोकांनी खरेदी केली. अकबरच्या पण काही लोकांनी खरेदी केली. अँथोनीने स्वतःचीच खरेदी केली, एक्झाम्पल. तर जो काही खरेदी होते त्याचे 12% कमिशन इथे अमर, अवतार, अकबर, अँथोनी चौघांना पण मिळणार. पण त्याच वेळी ना, तो बिझनेस टर्नओव्हर तुमच्या खाली जनरेट झाल्यामुळे ना, कंपनी तुम्हाला पण याचं कमिशन देते. कंपनी काय करते लक्षात घ्या, तुमचा ऑर्गनायझेशन वनचा टोटल टर्नओव्हर काउंट करते. तर टोटल टर्नओव्हर किती झाला, 44,000चा बिझनेस व्हॅल्यूम झाला आणि ऑर्गनायझेशन 2 चा किती झाला, तर 44,000चा बिझनेस व्हॅल्यूम झाला. दोन्ही बिझनेस काउंट केला जातो, मॅचिंग केला जातो. आता मॅचिंग बघायला गेलं तर 44,000 मॅच झाले, याचे 12% तुमच्या अकाउंटला येतात 5,280 रुपये. बघा, आता मला एवढं सांगा, 5,280 रुपयासाठी तुम्ही काय केलं, तर तुम्ही फक्त तुमच्या 4 मित्रांना त्यांचं इन्कम काढून दिलं. इथे बघा, इथे लक्षात येईल तुमच्या, या 4 लोकांना पण तुम्ही इथे इन्कम कमवून दिलं 1,200 प्रमाणे. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मदत करता, त्यांना पैसे कमवून देतात, तेव्हा तुमच्या अकाउंटला पण ऑटोमॅटिकली पैसे जनरेट होतात. म्हणजे इथे फक्त मदत करण्याचे पैसे येतात. पुढे समजून घेऊया, दोन टीम, एक्झाम्पल तुमच्या 2 टीम झाल्या, ऑर्गनायझेशन 1, ऑर्गनायझेशन 2. आता अमर अवतारच्या टीमने समजा इथे 1,00,000चा बिझनेस केला, अकबर अँथोनीच्या टीमने इथे 1,00,000चा बिझनेस केला. 1,00,000 बिझनेस मॅच झाला, मॅचिंगचे 12% तुम्हाला मिळाले 12,000 रुपये. टीमचा बिझनेस आहे, टर्नओव्हरचा बिझनेस आहे. तुम्ही किती लोकांना आणता इम्पॉर्टंट नाही, कितीचा टर्नओव्हर होतो आणि टर्नओव्हरच्या बेसिसवरती कंपनी आपल्याला इन्कम देते. असं करत काय होतं लक्षात घ्या, तुमची टीम 1 आणि टीम 2 मध्ये समजा एका साईडला हा आपण आठवड्याचा बिझनेस समजतोय. आठवड्याला समजा तुम्हाला 2,50,000चा बिझनेस झाला, इथे 2,50,000चा बिझनेस झाला, याचे 12% तुम्हाला मिळतात 30,000 रुपये. पुढे जाऊन 6,00,000चा बिझनेस झाला, इथे 6,00,000चा बिझनेस झाला, याचे 12% मिळतात तुम्हाला 72,000 रुपये. पुढे जाऊन 12.5 लाखाचा बिझनेस झाला, इथे 12.5 लाखाचा बिझनेस झाला, तुम्हाला मिळतात आठवड्याला 1,50,000 रुपये. हा कसा बिझनेस होतो हे पण लक्षात घ्या, टीम वाढते तसा आपला टर्नओव्हर वाढतोय. एक स्टेज अशी येते, आठवड्याला बिझनेस होतो 20,00,000, इथे बिझनेस होतो 20,00,000. या 20,00,000चे 12% तुम्हाला मिळायला पाहिजे होते 2,40,000 रुपये. पण कंपनी 2,40,000 रुपये देत नाही, कारण इथे सिलिंग अमाऊंट ठरवलेली आहे आणि ती सिलिंग अमाऊंट आहे 2,10,000 रुपये. कंपनीने एक सिलिंग अमाऊंट ठेवली आहे 2,10,000, तेवढीच तुम्हाला मिळू शकते, त्याच्यावरती नाही मिळू शकत, बरोबर. तर हे तुमचं सिलिंग अमाऊंट आहे. विचार करा, एक सिलिंग अमाऊंट जरी आपल्याला आठवड्याला मिळायला सुरुवात केली 10,000 आठवड्याला, विचार करा महिन्याचे आठवडे कमीत कमी 4 असतात. महिन्याचं इन्कम होतं 8,40,000 रुपये आणि 52 आठवडे जर टोटल केले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमधनं 1 करोड पेक्षा जास्त इन्कम कमवू शकता, बरोबर. तर अशा प्रकारे आपलं हे पहिलं दुसरं इन्कम, ज्याचं नाव आहे सेल्स टर्नओव्हर बोनस. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर कंपनी तुम्हाला परफॉर्मन्स बोनस पण देते आणि स्टार परफॉर्मन्स बोनस पण देते. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग डेट पासून, म्हणजे तुम्ही आज बिझनेसला सुरुवात केली, 4 आठवडे कंपनीच्या 4 आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये काम केलं, तर तुम्हाला कंपनीतर्फे परफॉर्मन्स तुम्हाला इथे मिळतो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याकडे इकडे रँक इन्कम पण आहे. म्हणजे जर तुम्ही कंपनीच्या एका रँकवर येता, स्टार सिल्वर पासून क्राऊन अँबॅसिडर पर्यंत पोहोचता, तेव्हा तुम्हाला अलग इन्कम मिळतं 2% पासून 60%.
बघा इथे इन्कम वाढतच चाललेलं आहे. जशा रँक वाढतात तसं आपलं इथे इन्कम वाढत चाललेलं आहे, राईट. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलात तर पुढचं इन्कम ज्याचं नाव आहे रिपर्चेस वरती पण तुम्हाला इन्कम मिळतं, ज्याचं नाव आहे लॉयल्टी बोनस. लॉयल्टी म्हणजे काय, कमीत कमी 5,000 पासून 20,000 पर्यंत तुम्ही एक्स्ट्रा इन्कम घेऊ शकता. हे लॉयल्टी इन्कम तुम्हाला कसं येतं, कारण आपल्याकडे एक टीम बनते आणि टीमच्या माध्यमातून रिपर्चेस जरी झालं तर रिपर्चेसचे पण तुम्हाला 12% कमिशन मिळतातच. त्याच्याबरोबर तुम्हाला 5 ते 20,000 पर्यंत लॉयल्टी बोनस पण तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर आपल्याकडे जेव्हा तुम्ही कंपनीची रँक आहे, ज्याला आपण म्हणतो ड्रीम रँक, डायमंड रँकला जातो तेव्हा तुम्हाला डायमंडची रॉयल्टी पण मिळते. आता ही रॉयल्टी कशी मिळते, तर कंपनीचा जो काही टोटल टर्नओव्हर होतो त्या महिन्याचा त्याचे 0.5% जेवढे डायमंड असतात त्याच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युट केले जातात. तर हे तुम्हाला कंपनीच्या टर्नओव्हर वरती पण आपल्याला हा लॉयल्टी इन्कम आपण घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त मी नंतर शेवटचे 5-10 मिनिटं फुल फोकस देऊन इथे लक्ष द्या. कारण मी आता तुम्हाला एक असा बिझनेस प्लॅन दाखवणार आहे, ज्या प्लॅन मध्ये तुम्ही वर्षभरामध्ये कमीत कमी 29 लाखापेक्षा जास्त इन्कम कमवू शकता. पण आता त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे हे पुन्हा एकदा समजून घ्या. आयुष्यात एकदा दुकान चेंज करायचं आहे. जे प्रोडक्ट तुम्ही XYZ शॉप मधनं खरेदी करत होता ते तुम्हाला एकदा इथून खरेदी करायचे. आता सध्या तुम्ही काय करू शकता, 10,000 मिनिमम आपण पकडे 10,000 ची खरेदी केली, कारण सगळ्या प्रोडक्टची जर टोटल काढली तर 10,000 मध्ये तुम्हाला सगळे प्रोडक्ट बऱ्यापैकी मिळू शकतात, राईट. का घ्या सगळे प्रोडक्ट लक्षात घ्या, कारण ते जर प्रोडक्ट मी वापरले तर मी लोकांना सांगू शकते. मी जर वापरलेच नाही तर मी लोकांना सांगू शकत नाही. एक्झाम्पल पुढे आपण 10,000 ची खरेदी केली, कारण कॅल्क्युलेशन पण आपण 10,000 च्या हिशोबाने दाखवणार. तुम्ही 10,000 ची खरेदी केली, तुम्ही बिझनेस सांगायला सुरुवात केली. बघा काही लोक इथे पार्ट टाइम पण बिझनेस करतात, फुल टाइम पण काम करतात. मी असं म्हणते तुम्ही पार्ट टाइम जरी या बिझनेसला सुरुवात केली, संडे टू संडे जरी काम केलं तरी तुम्ही या बिझनेस मध्ये सक्सेसफुल होऊ शकता. कसे होऊ शकता बघा, फक्त इथे महिना लिहिलेला आहे पहिल्या कॉलम मध्ये. पहिल्या महिन्यापासून 12 महिने तुम्हाला आमच्यासोबत काम करायचे. काम करायचे म्हणजे काय करायचं, आयुष्यात एकदा 10,000 ची खरेदी करायची. खरेदी केल्यानंतर ते प्रोडक्ट स्वतः वापरायचे आहेत. वापरल्यानंतर आपले काही जवळचे लोक आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, यांना फक्त तुम्ही भेट आमच्याशी करून द्यायची आहे. हे सांगायचं काम सुरुवातीला तुम्ही करू नका, कारण तुमच्या सांगण्यामध्ये आणि आमच्या सांगण्यामध्ये फरक आहे. आम्ही जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा लोकांच्या एक गोष्ट लक्षात येते की 10,000 रुपये द्यायचे, त्याचे प्रोडक्ट घ्यायचे, नुकसान काही नाहीये आणि काम केलं तर पैसे येणार, कारण बिना कामाचे पैसे कुठे येत नाहीत. काम काय करायचं, फक्त ओळखी करून द्यायची. जसं आता तुमची ओळख माझ्याशी करून दिली, सेम ओळख तशी तुम्हाला करून द्यायची, राईट. हे सोपं काम आहे. तर हे केल्यामुळे बघा, जसं तुम्ही 20-25 लोकांना बिझनेस प्रेझेंटेशन दाखवलं, सगळे येतील याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत, पण मिनिमम आपण पकडतोय. मिनिमम 2 लोकांनी जर ह्या बिझनेससाठी होय म्हटलं तर ती 2 लोक तुमची बिझनेस पार्टनर बनतात. आणि ह्या इथे ऑर्गनायझेशन 1 दिले आणि इथे ऑर्गनायझेशन 2 दिले. 2 लोकांनी इथे समजा एकाने 10,000 ची खरेदी केली, दुसऱ्या व्यक्तीने 10,000 ची खरेदी केली. तुमचं इन्कम बघा इथे होतं 1200चं इन्कम. हे आठवड्याला केलं तर आठवड्याला मिळणार, 15 दिवसांनी केलं 15 दिवसांनी मिळणार, महिन्याने केलं महिन्याने मिळणार. मी आता महिन्याच्या प्लॅन प्रमाणे दाखवते. तुम्ही आठवड्याच्या हिशोबाने पण करू शकता. आता दुसऱ्या महिन्यात बघा, तुम्ही फक्त काय करता, तुमच्या ह्या 2 मित्रांना फक्त मदत करताय. जशी तुमची 2 माणसं येऊ शकतात, काय वाटतं यांची पण येऊ शकतात की नाही येऊ शकत? 100% येतील. का नाही येणार? कारण याच्यामध्ये ह्या बिझनेसमध्ये नाही म्हणण्यासारखं तर काहीच नाही, राईट. आता समजा तुमच्या ह्या मित्राने 2 माणसांना आणलं, या मित्राने त्यांच्या 2 माणसांना आणलं, तुमचं कमिशन होतं 2400 रुपये. पण त्याच वेळी तुमचे दोन्ही मित्र कमवतात 1200चं इन्कम. बघा आपण लोकांना पण कमवून देतोय, स्वतः पण कमवतोय. पुढच्या तिसऱ्या महिन्यात बघा, ही जी नवीन 2 माणसं आलीत, त्यांनी फक्त त्यांच्या 2 लोकांना प्रमोट केलं. ह्या 2 लोकांनी फक्त त्यांच्या 2 लोकांना जरी प्रमोट केलं, तुम्ही कमवता इथे 4,800चं इन्कम. चौथ्या महिन्यात बघा, या 4 लोकांनी फक्त त्यांच्या 2 लोकांना प्रमोट केलं. या 4 लोकांनी फक्त त्यांच्या 2 लोकांना जरी प्रमोट केलं, तुमचं इन्कम होतं 9,600 रुपये. या प्लॅन मध्ये काय लक्षात येते तुमच्या समजून घ्या. तुम्ही जॉईन केलं 2 लोकांपासून, त्या 2 लोकांनी फक्त त्यांच्या 2 लोकांना जरी बिझनेसमध्ये आणलं आणि ते 2 माणसं आणायला प्रत्येकाने महिना जरी घेतला, तरी काय होते बघा, तुमची टीम वाढते. एकाची 2 होते, 2ची 4 होते, 4ची 8, 16, 32 करत करत तुमची टीम साईज वाढत चालली आहे. आणि जशी टीम साईज वाढते तसं तुमचे इथे इन्कम बघा, इन्कम पण वाढत चालले. आणि हे इन्कमची जेव्हा टोटल कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही इथे कमवता 29 लाखापेक्षा जास्त इन्कम. किती वर्षात? तर फक्त एका वर्षात. आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं, तर आयुष्यात एकदा प्रोडक्ट
वापरले, दुकान बदली करून इथून प्रोडक्ट खरेदी केले आणि आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं. याचा परिणाम झाला तुमच्या अकाउंटला येतात 29 lakhs पेक्षा जास्त इन्कम. मी या पण मध्ये तुम्हाला काय म्हणते लक्षात घ्या, चला 100% काम नाही झालं, 50% तरी सक्सेस होऊ. 50% जरी झालं, 14.5 लाख जरी मिळाले तरी चांगलेच आहेत. 25% म्हणजे एखाद्या मुलाला शाळेत टाकल्यानंतर वर्षभर अभ्यास केल्यानंतर पासिंग असतो 35%ला. मी इथे म्हणते आपण ह्या बिझनेसमध्ये फेल जरी झालो, 25% जरी काम झालं तरी तुम्हाला इथे 7 लाखाच्या वरती इन्कम कमवू शकता. आणि 10% म्हणजे सपोर्ट करत गेला, टीमच्या सपोर्टने जरी काम करत गेला, 10% जरी सक्सेस झाला तरी ऍव्हरेज इन्कम येतं 3 लाख रुपये. विचार करा, 3 लाख जरी मिळाले, 10% जरी सक्सेसफुल झालो तरी आपण या बिझनेस मधनं महिन्याचं इन्कम 20-25 हजार रुपये कमवू शकतो. बघा, झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला 20-25 लाख हजार जरी महिन्याला मिळत असतील, मिनिमम बोलते मी, तरी सुद्धा आपण जिंकलोच, राईट? फक्त एक चांगलं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. तर असा आपला हा 1 year इन्कम प्लॅन आहे. आता तुम्ही ठरवा हे पैसे महिन्याला, वर्षाला कमवायचे आहेत की महिन्याला, आठवड्याला आपल्याला कमवायचे आहेत. डिसिजन शेवटी तुमच्यावर असणार. पण तुम्हाला एक सांगते, तुम्हाला सपोर्ट करायला आम्ही सर्वजण असणार. आता हे पैसे कसे कमवायचे, कसं काय, आपल्याकडे सध्या तर नॉलेज नाहीये. तर आपल्याला एक गुड न्यूज अशी आहे की आपल्या कंपनीची स्वतःची एक हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी आहे, जी प्रत्येक व्यक्तीला, ज्याला काही माहिती नाहीये हा बिझनेस कसा करायचा, त्याला शिकवते की हा बिझनेस कसा करायचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, तर नेटवर्किंग स्किल, प्रॉडक्टचं नॉलेज शिकवलं जातं आणि सेल्फ डेव्हलपमेंट. बघा, मला पण याच्यापूर्वी बोलता येत नव्हतं, पण ह्या कन्सेप्ट मध्ये आली, ट्रेनिंग अटेंड केलं आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू बोलायला शिकायला यायला लागलं, राईट? त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय आहे, 2 गोष्टी अजून सांगते तुम्हाला. नॉमिनी फॅसिलिटी पण आहे आणि तुम्हाला एका रँकवर गेल्यानंतर 3 लाखाचा इन्शुरन्स कव्हर कंपनी तुम्हाला आयुष्यभरासाठी देते. म्हणजे आपल्यानंतर फॅमिलीची सिक्युरिटी आपण इथे करतोय. आता नॉमिनी फॅसिलिटी म्हणजे काय लक्षात घ्या. आज माझ्या बिझनेसमध्ये आज बघायला गेलं तर सगळ्या कॅटेगरीची लोक आहेत. कॉलेज स्टुडंट पासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत, डॉक्टर पासून इंजिनियर पासून, नोकरी करणारे सगळे लोक, जॉब करणारे सगळे लोक, हाऊसवाईफ पासून सगळे लोक या बिझनेसमध्ये आहेत. तुम्ही पण का आलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगते. कारण आज बघा, लाईफची गॅरंटी नाहीये. आज आपण आहोत, उद्या असू याची गॅरंटी नाहीये. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा की आज मी कमवतो म्हणून माझ्या घरात पैसे येतात, उद्या मी कमवणं बंद केलं किंवा उद्या माझा जॉब गेला किंवा माझं काही झालं, तो जो पैसा आज महिन्याला येतो, महिन्याला जे काही 20-25-50 हजार रुपये आपल्या घरात येतात, आपल्या पश्चात असं कोण आहे जो दर महिन्याला हा पैसा आपल्या पश्चात, आपली बायको, मुलं जी कोणी असतील त्यांना मिळेल? मला वाटतं आजच्या डेटला अशी कुठेच फॅसिलिटी नाहीये आणि तीच फॅसिलिटी आज तुम्हाला देते ही कंपनी, आपली कंपनी. इथे तुम्हाला एक नॉमिनेशन फॅसिलिटी दिली जाते. एक्झाम्पल पकडा, हे तुम्ही आहात. आज तुम्ही या बिझनेसला सुरुवात केली, एक चांगल्या लोकांची टीम बनवली, बरोबर? जसं आज मी या बिझनेस मध्ये सुरू केला, हळूहळू का होईना मी आज 2,000 लोकांची टीम बनवली. विचार करा, उद्या जाऊन या व्यक्तीला काय झालं आणि हा व्यक्ती जगातनं निघून गेला. आता हा व्यक्ती नाहीये म्हणून त्याची ही टीम, ऍक्टिव्ह टीम जी काम करते, ही टीम पण काम करणं सोडणार आहे का? नाही सोडणार. का नाही सोडणार? कारण ही टीम त्याला बघून नाही आली, तुम्हाला बघून नाही आली. ही टीम काम करत राहणार. का करणार? कारण त्यांच्या घरात लागणारे प्रोडक्ट जे कुठून तरी घेणार होते ते आपल्या कंपनीतनं घेत राहणार आणि त्याचा जो काही टर्नओव्हर होणार, बिझनेस होणार, त्याचं जे काही कमिशन येणार ते या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या बायकोच्या नावाने ट्रान्सफर होणार. उद्या जाऊन त्याच्या बायकोला जरी काय झालं, त्यांचं इन्कम त्यांच्या मुलांच्या नावाने ट्रान्सफर होणार. म्हणजे इथे नॉमिनी टू नॉमिनी फॅसिलिटी तुम्हाला इथे कंपनी देते. म्हणजे आपल्या पश्चात जर आपलं इन्कम कोणाला जर जाणार असेल तर ते आपल्या नॉमिनेशनच्या नावाने आपण जाऊ शकतो. ती तरतूद आपण आजच करून ठेवू शकतो या कंपनीच्या माध्यमातून. आता ह्या आपल्या कंपनीला परत सांगते, परत हा बिझनेस का केला पाहिजे नीट समजून घ्या. गरजा तर पूर्ण करायच्याच आहेत, पण आपली स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा बिझनेस केला पाहिजे. दुसरं का केला पाहिजे? फॅमिली सिक्युरिटी. आज तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून इथे फॅमिली सिक्युरिटी पण मिळते. त्याच्यानंतर हेल्प अदर. आज असे कित्येक लोक आहेत तुमच्या आजूबाजूला ज्यांना खरोखर पैसे कमवण्याची गरज आहे, खरोखर त्यांना हेल्थ चांगलं ठेवण्याची गरज आहे. तर अशा लोकांना तुम्ही हा बिझनेस दाखवू शकता. आणि बिट इन्फ्लेक्शन, आज महागाई वाढते पण इन्कम वाढते का? नाही वाढत. आणि ते वाढेल याची गॅरंटी पण आपण देऊ शकत नाही. अशा वेळी जर हा बिझनेस तुम्ही पार्ट टाइम मध्ये जरी सुरू केला तर एक चांगलं इन्कम तुम्ही या कंपनीच्या माध्यमातून घेऊ शकता. अजून सांगते, इथे टोटल 13 प्रकारचे बेनिफिट्स आहेत. टाइम फ्रीडम पाहिजे असेल, मनी फ्रीडम पाहिजे असेल, तुम्हाला 5 वर्षानंतर तर हा बिझनेस केलाच पाहिजे. पण हा बिझनेस का केला पाहिजे लक्षात घ्या की लाईफचा ट्रायंगल, आज आपली लाईफ या चक्करमध्ये असते की आपल्या लाईफ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बघायला गेलं तर आपलं आरोग्य.
कारण आपल्याला माहिती आहे आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण पैसे कमवणार आणि जर हेल्थ असेल तरच वेल्थ येते, वेल्थ असेल तरच आपल्याकडे हेल्थ असते आणि हेल्थ वेल्थ ज्याच्याजवळ असतं ना हॅपीनेस पण त्याच्याकडे 100% असतो. तर हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला एकत्रित जर कुठली कंपनी देणार असेल तर पुन्हा सांगते त्या कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. हे आमच्या कंपनीच्या 2 वेबसाईट आहेत, इंडिया शॉपी जिथे प्रोडक्ट मिळतात आणि MI लाईफस्टाईल वरती आपले लॉग इन्स होतात, राईट. तर एक डिसिजन घ्या या बिझनेसला करण्याचा आणि डिसिजन घेऊन बिझनेसची सुरुवात करा. आज तुम्ही पूर्ण प्रेझेंटेशन ऐकलंय आणि डिसिजन घेण्यासाठी करते की पहिली गोष्ट म्हणजे मी जे काही तुम्हाला बिझनेस प्रेझेंटेशन दाखवलंय, तुम्हाला ज्यांनी ही लिंक शेअर केली त्यांना फक्त तुम्ही एक सांगा, तुम्हाला ह्या बिझनेस मधनं सगळ्यात जास्त काय आवडलं हे तुम्ही पहिलं त्यांना सांगा, राईट. बघा आज तुम्ही हा बिझनेस ऐकलाय, असं समजा की ह्या बिझनेसच्या माध्यमातून ना लक्ष्मी तुमच्या दारात आलेली आहे आणि ती म्हणते की तुम्ही तिला आत घ्या. आत घेतलं तर नक्कीच तुमचं घर पुढच्या वर्षी काय असेल, नक्कीच दिवाळी दसऱ्याला तुमच्या घरामध्ये ती खुशाली असेल, ती समृद्ध असेल आणि तुमच्या जी काही स्वप्न आहेत ती तुमची पूर्ण होऊ शकतात. तर लक्ष्मी तुम्हाला पण माहितीये चंचल असते, एका घरी टिकत नाही. आज जर लगेच डिसिजन घेतलास तर नक्कीच तुमच्या घरामध्ये ते सुख येऊ शकतं. दुसरं तुम्हाला सांगते बघा, आज तुम्हाला ज्यांनी ही लिंक शेअर केली ना तो व्यक्ती तुम्हाला फोन करेल, फोन उचला, इग्नोर करू नका. कारण काय माहितीये तो एकच व्यक्ती आहे ना जो विचार करत असतो नेहमी की माझं आणि माझ्या जवळच्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे. आणि ह्या बिझनेस मध्ये एक तुम्ही डिसिजन घ्या, त्याला एकतर येस बोला किंवा नो बोला, जे काही बोलायचं असेल लगेच तोंडावर बोला. एक तर तुम्ही डिसिजन घेणार आणि डिसिजन मध्ये काय म्हणणार, एक तर त्या व्यक्तीला तुम्ही हो म्हणणार किंवा नाही म्हणणार. नाही म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, त्या व्यक्तीला राग येणार नाही, पण तुमचा जो डिसिजन असेल ना तो इम्पॉर्टंट असेल. डिसिजन तेव्हा पण कधी पण आपण घेतो बघा, लक्षात घ्या डिसिजन मध्ये आपण काय बघतो, फायदा झाला पाहिजे की नुकसान झालं पाहिजे. मला वाटतं सगळेजण फायदाच बघतात, बरोबर. आता चुकून समजा तुम्ही त्या व्यक्तीला नाही म्हटलं तर मला फक्त एवढं सांगा की नाही हा डिसिजन तुम्हाला काय फायदा करून देणार. मला वाटतं काहीच नाही. असं काय होणार का नाही म्हटलं की तुम्हाला वर्षभरामध्ये कोणीतरी 50,000 1,00,000 असंच कोणतरी आणून देणार आहेत का? नाही देणार. कोणी कमवण्याचा मार्ग पण देत नाही आजच्या डेटला, राईट. तुम्ही जर ह्या बिझनेससाठी हा म्हणता तर नुकसान काय? नुकसान तर काहीच नाहीये, कारण तुम्ही पैसे देणार त्याच्या बदली तुम्हाला इमिजिएट प्रोडक्ट मिळणार. लॉस काहीच नसेल. तर फायद्यासाठी थांबायचं की लगेच सुरू करायचं हा डिसिजन पण तुमचाच आहे. कारण डिसिजन जेवढा फास्ट घेणार तेवढा तुम्हाला सक्सेस फास्ट येणार. म्हणजे कोणीतरी म्हटले ना, कल करे सो आज कर आणि आज कर तर अभी कर, बरोबर. तर फास्ट डिसिजन घ्या आणि सुरुवात करा ह्या बिझनेसची. सांगण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत. काही समजलं नसेल तर माझा नंबर शेअर करते, त्या नंबरवरती कॉल करा, पण पूर्ण समजून घ्या. समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला सक्सेस या बिझनेसच्या माध्यमातून आहे. आणि तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत. मी स्वतः आणि माझी टीम पण आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. तर विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू व्हेरी मच.